सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंड प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 20 मध्ये प्रवेश करत आहोत. गेली 19 सत्संग आपण जीवाच्या दोषाच्या संदर्भात चिंतन करत आहोत. या जीवाला अनादि अविद्या चिकटली आणि त्या अनादि अविद्येमुळे अनंत दोष या जीवामध्ये निर्माण झाले आणि त्या दोषामुळे अनंत कर्म आपण दररोज क्षणोक्षणी पावलोपावली जोडत असतो आणि त्या कर्मामुळेच या दुःखामध्ये जात असतो. परंतु परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्या कारणाने परमेश्वरातला कृपा उपजली, आपल्या जवळचा आनंद कोणाला तरी द्यावा आणि त्या उद्देशाने परमेश्वराने शोधणी केली. देवता हा आनंद घेण्यास पात्र नव्हत्या, प्रपंच हा आनंद घेण्यास पात्र नव्हते. परंतु अनंत दोषांनी जरी हा जीव भरलेला असला तरीही त्यामध्ये काही गुणात्मक गोष्टी परमेश्वराला दिसल्या आणि आपण तो आनंद घेण्यास पात्र आहोत असं ठरवून या जीवाची आपला आनंद देण्यासाठी निवड केली आणि मायेच्या तमविभागातून बाहेर काढलं. परंतु परमेश्वराने मायेच्या तमविभागातून बाहेर काढण्याचा जो उद्देश आपल्या संदर्भात ठेवलेला आहे, तो उद्देशापर्यंत आपण आजही अनंत जन्मानंतर अनंत सृष्टीनंतर जाऊ शकलेलो नाही. आणि त्यामध्ये परमेश्वराचा जो प्रयत्न आहे, परमेश्वराचा जो कड आहे, तो अत्यंत मोठा आहे. कारण परमेश्वराच्या प्रयत्नाने परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. ही सृष्टी निर्माण झाल्यानंतर मायाच्या तमविभागातून अनंत जीवाला बाहेर काढलं. अनंत अवतार घेऊन अनंत जीवांना स्वतःचे ज्ञान दिलं आणि ते ज्ञान देऊन सुद्धा अनंत वेळा आपण ते ज्ञान दवडलंय, तरीही निरंतर परमेश्वराचं हे ज्ञान देण्याचं कार्य अखंडितपणे सुरू आहे. आणि ते का सुरू आहे आणि आजपर्यंत आपण परमेश्वराच्या या ध्येयापर्यंत किंवा परमेश्वर प्राप्तीपर्यंत का पोहोचलो नाही, ह्याच्यासाठी आपल्यात असणारे जे दोष आहे त्याचं आजपर्यंत आपण चिंतन करत होतो. खरं म्हणजे या जीवाने या दोषाचं चिंतन केलं पाहिजे. आपल्यामध्ये काय कमतरता आहे ती कमतरता भरून काढण्यासाठी त्याचा विचार करून त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि परमेश्वराचाही या जीवाच्या संदर्भातला कड हाच आहे, परंतु आपण प्रयत्नात कुठेतरी कमी पडतोय हे या जीवाने जर समजून घेतलं आणि आपल्या स्वतःविषयी स्वतःच्या दोषाविषयी जर चिंतन केलं तर परमेश्वराच्या प्राप्तीचा हा रस्ता आपल्यासाठी खूप सोपा होऊन जाईल, सुखकर होऊन जाईल. आज आपण या सत्संगामध्ये जीवाच्या संदर्भातले शेवटचे दोष आपण बघणार आहोत. तसं बघितलं तर 6,500 दोष या जीवामध्ये आहे असं शास्त्र सांगतंय. परंतु जे महत्वाचे दोष, आपण असं का वागतो, का बोलतो, समोरच्या विषयी का विचार करतो, समोरच्याकडून का अपेक्षा करतो, हे आज आपण बघितलं, आतापर्यंत बघितलं. त्याचप्रमाणे जीव हा कोणत्या कोणत्या दोषांनी भरलेला आहे, त्याची सुरुवात कुठून होते आणि ती सुरुवात कशी वाढत जात असते किंवा आपणच वाढवत कसं जात असतो हे आपण बघितलं. परंतु ज्याप्रमाणे ते दोष वाढवण्यामध्ये आपला हात आहे, त्याचप्रमाणे तो दोष कमी करण्यामध्ये सुद्धा आपलाच हात असायला पाहिजे. आणि आपण प्रयत्न केला तरच ह्या गोष्टी होऊ शकतात, अन्यथा त्या कोणीही करू शकत नाही. कारण प्रत्येकाचा प्रयत्न वेगळा, प्रत्येकाचे कर्म वेगळे, प्रत्येकाची जाणीव वेगळी आणि त्या जाणीवेतून त्याने केलेलं कर्म, त्याने केलेली क्रिया ही पण वेगळी. त्यामुळं आपणच या परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला घेऊन जाऊ शकतो आणि त्यात परमेश्वराचा जे सहाय्य
परमेश्वराचं जे आपल्याप्रती असलेलं प्रेम आहे किंवा दयामाया कृपा करुणा भरलेला परमेश्वर हा आपल्याला जो समजलाय मिळालाय ते आपलं अवभाग्य आहे, आपला प्लस पॉईंट आहे. याचा अर्थ आपल्याला थोडासा प्रयत्न करायचा आहे आणि त्या प्रयत्नाला निसर्गाप्रमाणे भरभरून यश आपल्याला परमेश्वर देणार आहे. आज आपण शेवटच्या टप्प्यात जीवाच्या या संदर्भात प्रवेश करत आहोत. नकारात्मक गोष्टीकडे बघत असताना या जीवामध्ये काय काय आहे बघितलं. त्याचप्रमाणे हा जीव निष्क्रिय म्हणजे बेजबाबदारपणा. आजही आपण आपला संसार करत असताना, आपला व्यवसाय करत असताना, आपली नोकरी करत असताना किंवा कोणतेही कर्म करत असताना अत्यंत बेजबाबदारांनी वागत असतो आणि त्या बेजबाबदारीचा फटका आपल्याला दररोज वेळोवेळी पडत असतो. परंतु जसजसं आपण मोठं होतो, जसजशी आपल्याला जाणीव होत असते, जसजशी त्या जाणीवेतून आपल्याला गरज पडत असते, त्या गरजेनुसार मग आपण थोडीशी सावधानता आपल्या या संसारात, या दृष्टपर जगामध्ये, भौतिक जगामध्ये सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच्या पाठीमागे आपला स्वार्थ असतो किंवा आपल्याला सुख मिळवण्याचा जो अभिलाषा निर्माण झालेली आहे तो त्याच्या पाठीमागचा भाव असतो किंवा दृष्टपर इच्छा हा त्याच्यासाठी ध्येय असतं किंवा उद्देश असतात. परंतु परमार्गात आपण आल्यानंतर परमेश्वराची ओळख आपल्याला झाली. त्या परमेश्वराच्या कृपेनं आपल्याला परमेश्वराने बोध आपल्याला दिला. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चारी पदार्थाची ओळख आपल्याला झाली. ही जाणीव झाली का अनंत जन्म, अनंत सृष्टी आपण अशाच अज्ञानापोटी, अन्यथा ज्ञानापोटी घालवलेले आहे. अनेक वेळा आपण या दुःखामध्ये, नरक योनीमध्ये भोगून आलेलो आहे आणि आता परमेश्वर आपल्याला समजलाय, दिसलाय आणि त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान, त्यांनी सांगितलेला आचार आपल्याच मुक्तीसाठी किंवा आपल्याच सुखासाठी, आपल्याच आनंदासाठी आहे. ही जाणीव होऊन सुद्धा आपण धर्मामध्ये जेवढं सिरियस किंवा धर्मामध्ये जेवढ्या जबाबदारीनं आपण आपला धर्म किंवा धार्मिकता पाळली पाहिजे ती आपण का पाळत नाही? याच्या पाठीमागचं कारण म्हणजे या जीवामध्ये मुळातच निष्क्रियता आहे, बेजबाबदारपणा आहे. जिथं दृष्टपर फायदा दिसेल तिथं हा जीव पळताना दिसेल तुम्हाला, आपण पळताना दिसू. परंतु अदृष्टपराचा विचार न करता कुणी बघितलंय, उद्याचं कुणी सांगितलंय अशी भावना निर्माण करून आपण त्यापासून थांबत असतो. धार्मिकता करत असताना आपण दररोज केलंच पाहिजे असं कोणत्याही प्रकारचा नियम आपण लावून घेतलेला नसतो. मात्र संसार, व्यवसाय किंवा आणखीन काही नोकरी, चाकरी, दृष्टपर भौतिक जगाचे सुख मिळवण्यासाठी जे बी आपण करत असू त्यामध्ये मात्र आपण अत्यंत अलर्ट असतो, सावध असतो. याच्या पाठीमागचे कारण काय की आपल्याला धर्माची गरज वाटत नाही. पण धर्माची गरज न वाटण्याचं कारण आपलं अज्ञान, की आपली जीवनाची सुरुवात कुठून झाली आणि तो प्रवास आपण नेमका अचूकपणे, यथार्थपणे समजून न घेतल्यामुळे आपण किती दुःखात गेलो, किती अडचणी आपल्याला निर्माण झाल्या हे आपल्याला कळतच नाही. आज अडचण निर्माण झाली आपल्याच अडचणीमुळं, आपल्याच चुकीच्या निर्णयामुळं किंवा आपल्याच पूर्वकर्माच्या कर्मामुळं जर आपल्याला अडचण आली, दुःख आलं, तरी आपण या परमार्गाला दोष देत असतो. परमेश्वराकडं अप्रत्यक्षरित्या नकारात्मक भावनेने, नकारात्मक विचारांनी बघत असतो. याचं कारण आपण निष्क्रिय आहोत, बेजबाबदार आहोत. जेव्हा जबाबदारीनं वागायला सुरुवात करू त्यावेळेस मात्र आपण नक्कीच परमार्गाचे ठरू आणि या परमार्गाच्या ठिकाणी आपलं लागलेपण निर्माण होईल, ओलेपण निर्माण होईल. या चरित्रामध्ये गेल्यानंतर अशा अनेक वेळींच्या माध्यमातून आपल्याला ही बेजबाबदारी जीवाच्या संदर्भातली अनेक भक्तांच्या करी आपल्याला समजेल, कळेल. पण हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला काही क्रिया करण्याचा वेळ येते, धर्माच्या ठिकाणी कुठं स्थानवंदन करण्याची वेळ येते, तर आपल्याला अनेक अडथळे, आपल्याला अनेक अडचणी निर्माण होत असतात. का तर आपण तो निश्चय केलेला नसतो. परंतु त्याच संसारातल्या जर गोष्टी असेल तर किती अडथळे आले तरी आपल्याला तो अडथळा वाटत नाही, आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, कारण तिचं दुष्टपर असतं. आणि असे अनुभव पावलोपावली, क्षणोक्षणी मला तरी येत असतात. कुठंतरी
सत्संगाला जायचा योग असतो, कुठंतरी स्थानवंदनाला जायचा योग असतो, किंवा काहीतरी चर्चा करण्याची वेळ असते आणि मी अनेकांना फोन करून सांगितलेलं असतं. तर त्यावेळेस अनेकांनी अनेक कारणं त्यांची ठरलेली असतात. परंतु तीच गोष्ट दृष्टपर गोष्टीचा जर विचार केला आणि त्यांना सांगितलं तर नक्कीच 99% लोकांना यायला जमतं, जायला जमतं. आपण व्यावहारिक जगामध्ये राहत असताना, आपण समाजात राहत असताना, समाजाचे संकेत पाळत असताना, कोणाच्या दशक्रियेला जायचं असेल, कोणाच्या मौतीला जायचं असेल, कोणाच्या लग्नाला जायचं असेल, एंगेजमेंटला जायचं असेल, तिथं आपण कधीच टाळत नाही. आपल्या मनामध्ये पक्क ते लिहून ठेवतो किंवा आपण सेव्ह करून टाकतो की ह्या तारखेला ह्या वेळेला अशा कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे. परंतु तीच गोष्ट सत्संगाच्या संदर्भात असेल, तीच गोष्ट धर्माच्या अनुषंगाच्या कोणत्याही गोष्टीचं असेल तर लक्षात राहिलं नाही हे कारण बिनधोकपणे लोक सांगताना आढळतात किंवा दिसतात. त्याच्या पाठीमागचं कारण ही जीवाची निष्क्रियता आहे, बेजबाबदार आहे. त्याला कोणत्या ठिकाणी जबाबदारीने वागायचंय आणि कोणत्या ठिकाणी बेजबाबदारीने वागायचंय आणि वागले तरी चालेल हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा मात्र तो खऱ्या अर्थाने धर्माला लागलेला असेल किंवा परमेश्वराच्या ह्या मार्गाला लागून स्वतःच्या मुक्तीचा प्रवास सुरू त्यांनी केलेला असेल. कारण इथं जबाबदारी, धर्माच्या ठिकाणी जबाबदारीनं वागणं म्हणजे स्वतःचं सुख प्राप्तीच्या रस्त्याला चालणं, आणि संसारात जबाबदारीनं वागणं म्हणजे स्वतःच्या दुःखाच्या रस्त्याला चालणं. हे जर आपण समजून घेतलं तर हे खूप सोपं होऊन जाईल. आणि म्हणून निष्क्रियता ह्या जीवामध्ये मुळातच असल्या कारणानं अज्ञानाने तो अधिक बेजबाबदार होतो. आपल्या घरामध्ये सुद्धा हे प्रसंग येतात. आपण मुलांना सांगतो शांततेने देवपूजा करा, दंडोत घाला, दररोजचं लीळा वाचन करा किंवा स्मरण करा. याच्यामध्ये आपल्याला खूप कंटाळा येत राहतो. स्मरण करताना एखादी गाठी केली तरी आपल्याला वाटतं की आपण खूप गाठ्या केल्या. नवरात्रात 9 दिवस जर आपण स्मरणाला गेलो तर ते वर्षभर आपल्याला लोकांना सांगण्यासाठी पुरतं की मी नवरात्रात स्मरणाला गेलो होतो. इतर वेळेस स्मरणाला बसल्यानंतर आपल्याला आळस येतो, कंटाळा येतो, झोप येते. याचं कारण काय की आपण निष्क्रिय आहोत. आणि या निष्क्रियतेचे या अनुषंगाने आपण जितकं अज्ञान तितकी निष्क्रियता या जीवामध्ये वाढत राहते किंवा आढळत राहते. आणि जितकं आपण ज्ञानाच्या अनुषंगाने उजळत जाऊ तितकी जबाबदारी धर्माच्या अनुषंगाने आपल्यामध्ये निर्माण होत असते. आणि म्हणून परमेश्वरांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे, परमेश्वरांनी सांगितलेला जो आचार आहे तो पाळण्यासाठी आपल्याला या निष्क्रियतेतून बाहेर पडणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. परंतु आपल्या दोषामध्ये ही निष्क्रियता आहे, आपल्यामध्येच मुळात निष्क्रियता आहे. याचा अर्थ आपण निष्क्रियच राहावं, बेजबाबदारच राहावं असं नाही. तेच उलटं जर केलं, ऊर्ध्वगतीचं जर केलं तर जबाबदारी ही आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर दिसते तर ही आपलीच जबाबदारी आहे की आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करायची. ही आपली जबाबदारी आहे का परमेश्वराच्या परमार्गात आपली उजळता निर्माण करायची आहे. आणि ही ज्यावेळेस त्याला कळेल या जीवाला त्यावेळेसच खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या या परमार्गामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. जीव हा नित्य पदार्थ असला तरी तो पूर्णपणे निष्क्रिय आहे. कारण मूळ सृष्टीपूर्वी माया स्वरूपातील तो मूळ विभागात हा अगदी जड भरताप्रमाणे पडला होता. तो कोणत्याही प्रकारचा क्रियाशील नसल्यामुळं त्याच्यामध्ये सुख दुःख विरहित अवस्था होती. मूळ सृष्टीच्या पूर्वी मायाच्या तम विभागात हा जीव पडलेला सुखदुःख विरहित असणं म्हणजेच कोणत्या प्रकारची क्रियाशीलता नसणं. पुढे ईश्वर कृपेने परमेश्वराच्या या प्रवृत्तीने परमेश्वराच्या आदेशाने या मायेने त्याला आपल्या चैतन्याची म्हणजे संलग्नाची जोड देऊन कार्यप्रवण केलं. आणि याच संलग्न रूप चैतन्य अंशा वाचून जीव स्वरूप मात्र अंध आहे, पंगू आहे, अगतिक आहे. जर तो संलग्न जर लागलेला नसता तर आपल्याला अत्यंत पंगुत्व आलेलं असतं. जरी आहे तरी आपल्यामध्ये पंगुत्व आहेच. कारण हा जीव मूळ त्याचे जे गाभा आहे, मूळ त्याचा जो पाय आहे त्याच्यानुसारच राहत असतो, वागत असतो. आणि निष्क्रियता पावलोपावली आपल्याला
जाणवत असते. धर्माच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपण आता चिंतन करा की अगदी धर्माच्या गोष्टीसाठीच आपल्याला अनंत अडचणी, अनंत प्रॉब्लेम्स येत असतात. कितीही नियम आपण लावून जर घेतला तरी आपल्याला अडचणी येत असतात. पहाटे 3 ते 5 वाजता परमेश्वराने 3 ते 6 वाजता पहिल्या प्रहरमध्ये स्मरण करायला लावलेलं आहे. आणि तोच काळ विज्ञान सांगतं, तोच काळ ह्या जीवाला अत्यंत शांतपणे झोपेचा काळ असतो. तो अत्यंत निरव शांततेत तो काळ असल्यामुळं त्याच वेळेस उठून परमेश्वराने ह्या जीवाला क्रियाशील राहण्यासाठी लावलेलं आहे. खरं म्हणजे आपण आपली धार्मिकता करत असताना धर्माच्या अनुषंगाने धर्माचे जे कर्तव्य आपल्याला माहीतच नाही आहे. त्या ठिकाणी मात्र आपण निष्क्रिय. आपल्याला असं वाटतं की सकाळ संध्याकाळची देवपूजा आपण केली, कुठंतरी पंगत दिली, कोणत्या तरी कार्यक्रमाला हजेरी लावली म्हणजे आपण धर्माला खूप काहीतरी दिलं. परंतु धर्माला देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र आपण पूर्णपणे निष्क्रिय असतो, बेजबाबदार असतो. आपल्याला ते कळतच नाही. खरं म्हणजे हे धर्माला देणं नाही आहे, कुठंतरी पंक्ती देणं, कुणीतरी स्नान करणं, कधीतरी कार्यक्रमाला जाऊन काहीतरी श्रवण करणं, हे धर्माला देणं नाही, हे आपण धर्माकडून घेणं आहे. धर्माला देणं म्हणजे काय, का परमेश्वरांनी जे प्रेमाचे उपाय सांगितले, धर्माधरुतीचे, त्यावेळेस आपण खंबीरपणे धर्माच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. मग काही अडीअडचणीच्या काळात असेल किंवा धर्मजागृतीच्या अनुषंगाने असेल किंवा धर्मामध्ये काही अंधश्रद्धा येत असेल छुप्या मार्गाने किंवा धर्मजागृतीच्या अनुषंगाने आपल्याला लोकांपर्यंत काही तत्वज्ञान जर सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये अत्यंत कंटाळा असतो. मी कितीतरी दिवसापासून सत्संग घेतो आणि या सत्संगामध्ये उद्देश एकच होता की लोक तयार झाले पाहिजे, धर्म सांगण्यासाठी तयार झाले पाहिजे, धर्मतत्वज्ञान सिद्धांत सांगण्यासाठी तयार झाले पाहिजे. आणि धर्मामध्ये छुप्या मार्गात येणारे जे अधर्म असेल किंवा अंधश्रद्धा असेल हे थांबवण्यासाठी लोकांमध्ये धर्मजागृती करण्यासाठी लोक तयार झाले पाहिजे. पण ते तयार होण्याचं जे प्रमाण आहे अगदीच तोडकं, बोटावर मोजण्या इतपत. याचं कारण काय की त्याला लक्षातच येत नाही की आपण धर्माला देणं म्हणजे काय. खरं म्हणजे हे धर्माला देणं आहे. ज्यावेळेस धर्माला गरज पडते आपली बोलण्याची, आपली काहीतरी गोष्ट सांगण्याची किंवा आचाराच्या अनुषंगाने काहीतरी तत्वज्ञान लोकांपुढे मांडण्याची, त्याच वेळेस आपण एकदम पांगळे होऊन जातो. धर्म म्हटला की तिथं सर्व तडजोडी चालतात. त्यावेळेस आपण समाजाचा विचार करतो, लोकांचा विचार करतो, लोकोक्तीचा विचार करतो. तिथं धर्माचा आपण विचार करत नाही. पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस धर्माचा विचार करायचा त्याच वेळेस धर्माला काहीतरी देणं आपण लागतो. त्यावेळेस जर आपण दिलं तर आपल्याला धर्म समजला असं आपण समजलं पाहिजे. परंतु त्यावेळेस आपण कोणताही विचार न करता तिथं थांबून जातो आणि समाजाच्या प्रती असलेले जे कर्तव्य ते पार पाडण्यामध्ये आपण अत्यंत उत्साहामध्ये धर्माला बाजूला सरकवतो किंवा पाठीमागं ढकलतो हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून निष्क्रियता आपली पावलोपावली क्षणोक्षणी धर्माच्या बाबतीत जशी घडत असते तशी काही लोकांच्या अज्ञानामुळं या दृष्टपर संसारामध्ये सुद्धा घडत असते. परंतु तिथं गरज वाटली का शोधाची जननी आहे गरज, आणि त्यानंतर तो आपोआपच कामाला लागतो, तो क्रियाशील होतो. एखादा विद्यार्थी असतो तर पहिली, दुसरी, पाचवीत त्याला बळेच सांगावं लागतं मुलांना अभ्यास करा अभ्यास करा. तर जसा तो मोठा मोठा होतो, 10वीत जातो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण स्वतःहून टाकत असतो की 10वीचं वर्ष अत्यंत महत्वाचं आहे, 12वीचं वर्ष अत्यंत महत्वाचं आहे, यात तू पास झाला म्हणजे पुढे तू सक्सेस झाला. त्याच्यामध्ये ती आपोआपच सिरियसता निर्माण होते. तो त्यावेळेस पौगंडावस्थेत आलेला राहतो, तारुण्यात आलेला राहतो आणि त्यालाही ते कळतं. तशी स्पर्धा त्याला आजूबाजूला लक्षात येते आणि मग तो इतका सिरियस होतो की मग त्याला अभ्यास करा असं म्हणण्याची गरज पडत नाही. उलट भरपूर झाला अभ्यास, आता थांबव असं सांगावं लागतं. म्हणजे ही जी क्रियाशीलता आहे ही कधी निर्माण होईल, जेव्हा सिरियसता निर्माण होईल. तशी धर्माच्या बाबतीत आहे. एखादा बिगरउपदेशी माणूस असतो, त्याला आपण तत्वज्ञान अत्यंत पोटतिडकीनं सांगतो आणि त्याला सांगतो की तू जी आत्ताची धार्मिकता जी करतोय त्यातून काय फायदा होणार आहे, तुला नुकसानच नुकसान आहे. आणि आपण अत्यंत जीव तोडून सांगितल्यानंतर त्याला जेव्हा विचारतो आपण की तुला काही समजलं का, काही कळालं का, मग आता उपदेश कधी घेतो, तर तो म्हणतो हा बघू आता विचार करेन मी, सांगाल विचारावं लागेल मला घरी.
म्हणजे अशा प्रश्नांचे उत्तर जेव्हा आपल्याला येतात तेव्हा आपल्याला ह्या परमेश्वराने आपल्या तत्वज्ञानामध्ये हे जीवाची निष्क्रियता काय आहे हे समजल्यानंतर कळतं. परमेश्वराने यात खूप चांगले चांगले दृष्टांत सांगितलेले. एखादी जमीन असते ती मुळातच सुपीक असते, तिला लगेच पेरलं तरी उगवतं. पण एखादी जमीन जी आहे तिला सुपीक करण्यासाठी अत्यंत मशागत त्याला करावं लागते. तणल्या वावराचा दृष्टांत परमेश्वरांनी समजून सांगितलेला आहे. तसं एखादा जीव जो आहे, माझा असा अनुभव आहे की मी 15 मिनिटं एखाद्या व्यक्तीशी बोललो आणि तो अत्यंत उत्साहात अलर्ट झाला आणि लगेच उपदेश घेण्याला तयार झाला. पण असे काही लोक आहे माझ्या संपर्कात त्यांना 5-5 वर्ष मला कन्व्हिन्स करावं लागलं. जेव्हा बी आले तेव्हा तो विषय, प्रश्न, उत्तर प्रमाण द्यावा लागायचे. तेव्हा कधीतरी कितीतरी विचारांती त्यांनी उपदेश घेतला. हा जो विषय, हा जो अनुभव आहे, हा जीवाच्या निष्क्रियतेचे कितीतरी द्योतक आहे आपल्यामध्ये. लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर मार्कंड नावाचे जे भक्त होते, परमेश्वराचं सन्निधान भेटलेलं आहे आणि परमेश्वराने त्याला त्याच्याच भल्यासाठी किती गोष्टी सांगितल्या तरी तो करत नव्हता. खोटं बोलायचं हे आपण मागच्याच वेळेस बघितलं. परंतु त्याच्यात उलट आचार्यांच्या जर बाबतीत घेतलं तर आचार्य आजारी असताना सुद्धा परमेश्वराने तुम्हाला एक व्यापार करायचा आहे, तुम्ही आजारी आहात का, तुम्हाला ताप आलाय का, असं विचारल्यानंतर आचार्यांनी सांगितलं नाही नाही मी लगेच तयार आहे. आणि एवढ्या तापामध्ये सुद्धा देवानी सांगितलेला व्यापार ते करायला तयार झाले. म्हणजे ही अलर्टनेस, जी अवेअरनेस किंवा जी जबाबदारी आहे ही जीवामध्ये कधी येते की जेव्हा परमेश्वराचं खऱ्या अर्थाने यथार्थ ज्ञान ह्या जीवाला कळतं. परमेश्वर खऱ्या अर्थाने त्याला समजतो, उमटतो. जीवेश्वर भाव निर्माण जेव्हा होतो तेव्हाच तो अलर्ट होतो. तेच परमपूजनीय माईम भटांच्या बाबतीत घ्या. 8 दिवस चर्चा केल्यानंतर जेव्हा त्यांना जाणवलं की आता नाही तर कधीच नाही, तर दररोज कितीतरी भाज्या खाणारे श्रीमंत राहणारे ब्राह्मण भिक्षा मागायला जातात. 2 दिवस खायला भेटत नाही किंवा ते भिक्षेचं अन्न त्यांना गिळत नाही, परंतु त्याच्याशिवाय आता पर्याय नाही असं म्हणून ते प्रयत्न करतात, ते जिंकतात त्याच्यामध्ये. जेव्हा धर्म कळतो, जेव्हा परमेश्वर समजतो तेव्हाच आपण आचाराच्या बाजूने झुकतो आणि जेव्हा आचाराच्या बाजूने झुकतो तेव्हाच आपल्यातलं जे मलिनत्व आहे ते कमी कमी होत जातं. आज काय झालंय की जीवामध्ये एवढी निष्क्रियता आहे, त्याला सर्व तत्वज्ञान कळतो, तो सर्व सांगतो, परंतु आचाराकडे ते न झुकल्यामुळं ते सर्व त्याच्यात असून सुद्धा नसल्यासारखं आहे. म्हणून ज्ञान होणं किंवा ज्ञान समजणं, आपल्याला सांगता येणं किंवा ऐकता येणं म्हणजे आपण जबाबदार झालो असं म्हणता येत नाही. ज्यावेळेस आपल्याला स्वतःहून वाटेल की अरे नाही, धर्माच्या तत्वसिद्धांतात या गोष्टी बसतात की नाही बसतात याचा विचार जेव्हा करायला लागू आणि ज्या बसणाऱ्या त्याच्यासाठी हट्ट धरू करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपण जबाबदार जातो. आणि म्हणून मी तुम्हाला अनेक सत्संगामध्ये सांगितलं की सूत्रपाठात आता तुम्ही दररोज जातात, दररोज तुम्ही वाचन करताय, तर असे कितीतरी सूत्र आहे का त्या सूत्र आजही आपण पाळू शकतो. आवड निवड नसावी. दास्य तपस्विनम म्हणजे आपण स्वतःचं दास्य करू शकतो. घरातले अनेक कामं असतात तर ते आपण कंटाळा करतो, ते आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. अशी कितीतरी गोष्टी आहे का आपण त्या करू शकतो. आपण दुसऱ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही आणि ती सवय पण लागते. किंवा जेवणाच्या संदर्भातले अनेक सत्संग आपले झालेले आहे. कोणत्या उद्देशाने आपण काय करतोय, धर्मामध्ये काय आहे काय नाहीये याचा विचार करायला लागल्यानंतर त्या धर्मातल्या गोष्टी जेव्हा आपण करण्याचा विचार करतो तेव्हा खरं जबाबदार आपण झालो असं समजता येईल आपल्याला. म्हणून निष्क्रियता पावलोपावली आपल्यामध्ये येत असते, पण ती निष्क्रियता आपण झटकली पाहिजे. हा आळस जीवाचा मुख्य शत्रू आहे, तो आपण झटाकला पाहिजे. तो झटाकण्यासाठी आपल्याला ज्ञानाचा आधार घ्यावा लागेल. ज्ञानाची एनर्जीचं ड्रिंक दररोज आपल्याला प्यावं लागेल. ब्रह्मविद्याशास्त्र दररोज आपल्या मनामध्ये घुसवावं लागेल, तेव्हा आपल्यामध्ये एनर्जी राहील. आपण कंटाळा आला, आळस आला का आपण चहा पितो आणि तरतरीत होतो, काम करण्यासाठी उत्साहित होतो. तसं दररोज जर तुम्ही सूत्रपाठाचं वाचन करत असाल, दररोज वेळेचं चिंतन करत असाल, दररोज शास्त्रावर कोणाबरोबर तरी संवाद साधत असाल, त्या संवादातून काहीतरी सांगण्याचा, काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर नक्कीच तुम्ही सतत उत्साही राहाल. सतत तुमचा चेहरा टवटवीत असेल आणि हे टवटवीत चेहरा व्यवस्थित राहणं, व्यवस्थित दिसणं हे सुद्धा क्रियाशील असण्याचं कारण आहे. आपण धर्मामध्ये खूप निष्क्रिय असतो आणि म्हणूनच आपल्यामध्ये संघटन होत नाही, योग्य अयोग्य गोष्टीचा विचार होत नाही.
कितीतरी मतमतांतर निर्माण जे झाले किंवा होत आहे किंवा लोक करतायत ते निष्क्रियतेचं कारण आहे. लोक निष्क्रिय झाले. मला जे समजलं ते कोणालाच समजलं नाही अशा आविर्भावात बोलणं, पण प्रॅक्टिकल त्याचा विचार न करता फक्त एखादं सूत्र घेऊन त्याच्या पाठीमागे धावत जाणं हे निष्क्रियतेचंच एक प्रकार आहे. परंतु परमेश्वराने एक सूत्र सांगितलेलं नाही आहे. 1200 सूत्र 1237 सूत्रपाठामध्ये जरी असले तर लीळाचरित्रामध्ये असे कितीतरी शब्द आहे की जे परमेश्वराच्या मुखीचे आणि सूत्रांच्या पेक्षा सूत्र महत्वाचे. कितीतरी दृष्टांत आहे, कितीतरी लीळा आहे. आणि ह्यातून आपण क्रियाशील होण्यासाठी आपल्याला सतत त्याच्यामध्ये जायला पाहिजे. आणि म्हणून ही निष्क्रियता धर्माच्या अनुषंगाने आपण झटकून जर आपण क्रियाशील जर झालो तर प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी जी आहे आपली होकारात्मक निर्माण होईल. आपल्या मनातून एक नकारात्मक जी भावना आहे ती निघून जाईल आणि त्यामुळेच मग आपण सतत त्याच्यामध्ये सातत्य ठेवू शकतो. आणि त्या सातत्य ठेवण्यातून धर्माच्या ठिकाणी आपण सतत तयार असू. एका पायावरती आपण म्हणतो तशा पद्धतीने तयार असू. किंवा तरुण मुलगा कसा असतो, तारुण्य सळसळतं रक्त, तसं आपलं किती वय झालं तरी आपण धर्म म्हटला की धर्मचर्चा, धर्म वार्ता, धर्म संवाद, धर्म वाचन आपल्याला उत्साह निर्माण झाला पाहिजे. कितीतरी वेळा मी असं अनुभवलेलं आहे की धर्मचर्चा करायला लागतो, 4-5 लोक समोर असतात, त्यातले 2 जण तर झोपलेले जातात. एखादा ऐकायचं म्हणून ऐकतो, एखादा मन लावून ऐकत असतो, प्रश्न विचारत असतो, म्हणजे रिस्पॉन्स देत असतो. तीच गोष्ट जर राजकारणाची असेल, सामाजिक कारणाची असेल किंवा याच्या त्याच्या उन्या धुण्याची असेल तर सारे कसे टवटवीत असतात आणि जे सात्विक असतात, ज्यांना धर्म वार्तेशिवाय काहीच आवडत नाही, ते मात्र त्यावेळेस झोपलेले असतात. म्हणजे आपण कुठं कधी आणि किती क्रियाशील राहतो याचं जर आपण चिंतन केलं तर हेच प्रमाण आहे की आपण धर्माला किती लागलेलो आहे आणि किती धर्माव्यतिरिक्त इतर अन्य वार्तेमध्ये किंवा अन्य कथनामध्ये लागलेलो आहे आपल्या लक्षात येईल. आणि त्याचं प्रमाण आपणच ठरवू शकतो. शास्त्रचर्चा करताना, समाजात राहत असताना या गोष्टी पावलोपावली आपल्याला अनुभवाला येत असतात की हा धर्माच्या प्रती किती क्रियाशील आहे, किती निष्क्रिय आहे. तर हे आपण क्रियाशीलता जबाबदारीनं वागण्यासाठी आपल्याला ज्ञानाची अत्यंत गरज आहे. आणि ती ज्ञान या चरित्रामध्ये, सूत्रपाठामध्ये, अनंत लीळेमधून आपल्याला परमेश्वराने सांगितलेली आहे. ती आपण जर समजून घेतली तर नक्कीच आपल्या धर्माच्या प्रती असलेली निष्क्रियता दूर होईल आणि ती दूर करण्याचा आपण प्रयत्न करू. यानंतर जीव हा मुळातच निरानंद आहे. म्हणजे परमेश्वराने किती मोठा धोका पत्करला हे आपल्या लक्षात येईल का मुळातच निरानंद जीवाला परमेश्वराने आनंद देण्यासाठी निवड केलेली आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये ते गुणच नाहीये आणि त्या गुणासाठी त्याची निवड करायची म्हटल्यानंतर त्याच्यावरती किती मेहनत घ्यावा लागेल याचा आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल. म्हणजे हा जीव निरानंद आहे आणि त्या निरानंद जीवाला परमेश्वराने आनंद देण्यासाठी निवड केली. आणि नुसती निवड करून थांबले नाही तर त्याच्यासाठी जे जे स्ट्रक्चर त्याला लागेल, पोषक वातावरण लागेल, म्हणजे सृष्टी निर्माण करणं, स्वतः अवतार घेणं, वाडोवेडी फिरून तत्वज्ञान सांगणं किंवा कोणाच्या तरी निमित्तातून त्याला बोध देणं, हे सतत कार्य अखंडितपणे परमेश्वर जे करताय ते किती मोठा धोका, किती मोठी रिस्क परमेश्वराने आपल्या बाबतीत घेतलेली आहे. परंतु ही का घेतली आहे याचे कारण आपण जेव्हा जीवाच्या गुणामध्ये जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल. पण आपल्याला ते माहीतच नाही की आपली निवड का करावी परमेश्वराने. देवता प्रपंचाला सोडून परमेश्वराने या जीवाची निवड करावी आणि ह्या जीवाच्या निवडीनंतर परमेश्वराने इतका मोठा उपद्व्याप करावा आणि इतकं नकारात्मक, दोषात्मक या जीवामध्ये ठासून भरलेल्या गोष्टी असताना सुद्धा, तर याचं कारण परमेश्वराची दया, माया, कृपा असल्या कारणाने. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं का परमेश्वर आपल्यावरती किती प्रेम करतात. या प्रेमा अनुषंगाने आपण एखाद्या व्यक्तीवर जेव्हा प्रेम करतो त्या प्रेमापोटी आपण काही करायला तयार होतो. मग तिथं त्याग असतो, संयम असतो, समंजसपणा असतो, सर्व काही सोडण्याची तयारी असते, काही सरी घेण्याची तयारी असते, या साऱ्या गोष्टी. म्हणून परमेश्वरचं जे प्रेम आहे हे आपल्या आईच्या प्रेमापेक्षा 99 पट जास्त असल्यामुळं आपल्यासाठी परमेश्वर काही करायला तयार आहे. परंतु याची जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण निष्क्रियच राहू. आणि म्हणून आपण निरानंद जरी असतो तरी आपल्याला परमेश्वराने आनंद देण्यासाठी निवड केलेली ही भावना, हा विचार
खूप काही आपल्याला देऊन जातो आणि खूप आल्हाददायक होतं. निष्क्रियता व परतंत्रता ज्यात आहे तो आनंदी असूच शकत नाही, कारण आपण बेजबाबदार आहे. जबाबदारीनं वागायला लागलो तर मग आपल्याला सुखाची किंवा आनंदाच्या व्याख्या कळतील किंवा समजतील. परंतु आपण अगोदर निष्क्रिय आहे, आळशी आहे, तर आपल्याला आनंद कसा प्राप्त होत राहील. म्हणून आपण निष्क्रिय जरी असलो तरी, निरानंद जरी असलो तरी त्यातून परावर्तन आपल्याला करायचं, त्यात बदल आपल्याला करायचा. उलट आपली जमेची बाजू अशी आहे की आपल्याला समजलंय मी निष्क्रिय आहे, मला समजलंय की मी निरानंद आहे, परंतु मला आनंदाकडे जायचंय. आनंद तो, याची जाणीव, याची ओळख मला झाल्यामुळं त्याची मी आशा करतोय. हीच गोष्ट खूप आपल्यासाठी आल्हाददायक आहे. त्याचा मूळ स्वभाव हा निरानंदच आहे, कारण आपण कधीच आनंदी राहत नाही. कोणत्याही प्रकारचा आनंद त्याच्या स्वरूपी नाही, म्हणून स्वरूपगत कोणतेच सुख त्याला उपभोगता येत नाही. म्हणून जीव आपोपर वृत्तीने अधमती, अधगती, अधरतीनुसारच वागत राहतो. कधी कोणत्या जीवाला आपण जर बघितलं तर उत्साह वाटतच नाही. तो आपल्याला त्याला विचारावं लागतं का तुझी काही तब्येत बरी नाही का, तू असा का चेहरा पडून बसलेला आहे. म्हणजे लोकांसमोर सर्व असतं, परंतु त्याची दृष्टी त्याच्यावरती नसल्यामुळं तो नकारात्मक गोष्टीचा विचार करतो. ती दृष्टी जेव्हा होकारात्मक मतेमध्ये बदलेल तेव्हा तो सुखी दिसेल तुम्हाला. जसं जेव्हा एखादा सायकलवर चालणारा मनुष्य आहे, तो मोटरसायकलवाल्याकडे बघेल तर त्याला नक्कीच दुःख प्राप्त होईल की अरे आपल्याला पॅन्डल मारावा लागतो, किती कष्ट करावं लागतात, हा मस्त मूठ पिळतो आणि चालतोय. जेव्हा मोटरसायकलवाला फोर व्हीलरवाल्याकडे बघेल तर अरे आपल्याला ऊन, वारा, पाणी, पाऊस लागतो, हा मस्तपैकी गाडीमध्ये AC लावून फिरत असतो. परंतु तेच उलटं जर केलं आपण, सायकलवाल्यानी जर पायी पायी चालणाऱ्याकडे जर बघितलं तर मग त्याला सुख वाटेल. मोटरसायकलवाल्यांनी सायकलवाल्याकडे बघितलं तर त्याला सुख वाटेल. फोर व्हीलरवाल्यांनी मोटरसायकलवाल्याकडे बघितलं तर सुख वाटेल. म्हणजे सुख आहे, परंतु आपली दृष्टी कशी आहे, आपल्याला मिळालेला आनंद, आपल्या विचाराची प्रगल्भता कशी आहे, हे आपल्याला समजल्यानंतर त्याच्या सुखाची व्याख्या बदलत असते, ठरत असते. खरं म्हणजे आपण महानुभाव संप्रदाय खूप भाग्यवान आहोत का ह्या जीवाला, अज्ञानी जीवाला परमेश्वराने अवतार घेऊन तत्वज्ञान सांगितलं. हे आपल्याला कळालंय, आपल्याला समजलंय तो परमेश्वर कोण आहे, त्यांचा ॲड्रेस काय, त्यांचं नाव काय, आणि त्यांनी सांगितलेला आचार आपल्याला दिसतोय, समजतोय. फक्त आपल्याला करायचंय. आणि एवढं मोठं आनंद आपल्याला परमेश्वर देणार आहे याचं वचन, याचं प्रॉमिस आपल्याला परमेश्वराने केलेलं असूनही आपण मात्र निष्क्रिय असल्या कारणाने आपण त्याच्यामध्ये क्रियाशील होत नाही. हे खूप मोठं दुर्भाग्य आहे आपलं. म्हणून आपल्यासारखे भाग्यवान आपणच, कारण आपल्याला जीव कळाला, देवता कळाल्या, प्रपंच कळाला आणि तो परमेश्वर सुद्धा समजला. नाही तर लोक कोणालाही परमेश्वर समजतात, कशालाही परमेश्वर म्हणतात, कोणत्याही कर्मकांडाला धार्मिकता समजतात. तसं आपलं नाहीये. आपलं अत्यंत पारदर्शक, उजेडात चालण्यासारखं. आणि तरी आपण जर निरानंद म्हणजे दुःखी असू, मनामध्ये कुठंतरी आपल्या मनात खटकत असेल, तर मग आपल्याला समजून काय उपयोग आहे. आणि म्हणून आपण कसं राहायला पाहिजे, कोणत्या विचारांनी राहायला पाहिजे, अत्यंत प्रभावी, अत्यंत उत्साहात आपण सतत दिसलो पाहिजे. कारण अडीअडचणी जे आहे, जे दुःख जे आहे, हे आपल्याला कळालं आहे का आपण पूर्वकर्माचं हे कर्म जोडलेले आहे, ते कर्माचे भोग आपल्या समोर चालू आहे. इतर लोकांना ते माहीतच नाही. ते म्हणतात मग आमच्याच माथी का असं, आम्ही किती धार्मिकता करतो. आणि मग ते अंधश्रद्धेत जातात, ब्राह्मणांकडे जातात, तांत्रिक मांत्रिकपणा करतात. ते म्हणतात पूर्वजन्माचं असं असं आहे म्हणून असं असं करावं लागेल. हे सारे कर्मकांड करण्यामध्ये त्यांचा वेळ जातो, पैसा जातो. ते आपल्याला काहीच करायचं नाहीये. आपल्याला सर्व समजलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला सर्व आपला जीवनाचा प्रवास सांगून टाकलेला आहे, दाखवून टाकलेला आहे. आणि ते दाखवल्यानंतर फक्त आपल्याला ते समजून घेऊन, त्याच्यावरती श्रद्धा ठेवून, त्याच्यावरती निष्ठा ठेवून आपण ते आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे. जर तसं नसेल तर त्यांच्यात आपल्यात काहीच फरक नाही. म्हणून आपल्याला सर्व असूनही आपल्याकडे जर दुःख असेल तर आपल्याला सर्व असून नसल्यासारखंच आहे. आणि म्हणून निरानंद जीवाला परमेश्वराने आनंद देण्यासाठी निवड केली, हीच खूप मोठी जमेची बाजू आहे. आणि तो निरानंद जीव म्हणजे आपण आहोत. आणि आनंदाचं लढाई, आनंदाचं युद्ध आणि आनंदाच्या रस्त्यावरती आपण चाललेलं असताना आपल्या मनामध्ये किंवा आपल्या जीवामध्ये
हे ज्या नकारात्मक भावना आहे, आपल्या दोषात्मक ज्या गोष्टी आहे, त्याचा विचार करून, त्याचं चिंतन करून ते आपल्यातून आपण काढल्या पाहिजे आणि ते काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तेव्हाच आपण या परमार्गामध्ये, या परमेश्वराच्या प्राप्तीमध्ये यशस्वी होऊ शकू. अन्यथा ही आपली निष्क्रियता किंवा हे आपलं निरानंदपणे जे आहे ते जीवनात सारं भेटून सुद्धा न भेटल्यासारखं आहे. आज जगामध्ये खूप आहे लोकांकडं. कितीतरी मी जेव्हा चर्चा करतो तो नकारात्मक बोलत असतो. एखाद्याकडे 5-10 कोटीची इस्टेट असते आणि तो छोट्या छोट्या गोष्टीने दुःखी दिसतो. एखाद्या व्यक्तीकडे खूप काही असतं, घर असतं, ऑफिस असतं, बिझनेस असतो, बऱ्यापैकी सर्व व्यवस्थित चाललेलं असतं, तरी तो म्हणतो काही खरं नाही जीवनामध्ये, हे नाही ते नाही. म्हणजे जे नाहीये त्याच्याकडे नजर जाण्याची जी प्रवृत्ती आहे ती ही खरी निष्क्रियतेचं आणि निरानंदाचं जे स्वरूपामध्ये जे आपल्या आहे त्याचं प्रमाण आहे, त्याचं द्योतक आहे. जे आपल्याकडे जे आहे ते आपण बघितलं पाहिजे. अरे इतरांना देव कळाला नाही, इतरांना देव समजत नाही, धर्म काय, धार्मिकता काय कळाली नाही, देवता कोण हे समजत नाही. ते कोणालाही काही कशामध्ये काही कशालाही गुंतावतात. अन्यथा ज्ञानामध्ये कितीतरी अडकलेले आहे. आपल्याला त्याच्यापेक्षा कितीतरी बाहेर पडून आपल्याला कळालेलं आहे, त्याच्या पुढं कितीतरी आपण आहोत. हे जर आपण विचार केला तर आपण किती सुखी असायला पाहिजे. तर लोक धर्मापासून खूप दूर आहे, परमेश्वरापासून खूप दूर आहे. कोणालाही काहीही म्हणतात, कशासाठी चालतात. तुम्हाला मी सांगितलं, आता आपला हा सत्संग झाल्यानंतर अन्य लोकांशी आपण कसं बोलणार, कसं त्यांना बोलतं करणार, त्यांच्याकडून आपल्याला काय काय काढायचे, आपण हा एक विषय घेणार आहोत. परंतु आजही 4 प्रश्नांची उत्तरं त्यांना देता येणार नाही. जर त्यांना विचारलं तुम्ही धार्मिकता का करता, कशासाठी करता, कोणाची करता, ज्याची करता त्याच्यातून तुम्हाला काय भेटणार आहे, त्यांच्याकडून तुम्हाला काय घ्यायचं आहे, तर ह्या गोष्टीचे उत्तर सुद्धा त्यांना देता येत नाही. मात्र आपला साधासा नामधारक जो आहे तो नामधारक सुद्धा ह्या प्रश्नाचे उत्तर देतो की मी कोणाची भक्ती करतो, कशासाठी करतो, का करतो. बाकी भेटेल ना भेटेल तो नंतरचा विषय असतो. परंतु त्याला ह्या 4 प्रश्नांचे उत्तर निदान सांगता येतात. आणि परमेश्वराने त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की इथला नामधारक जो आहे तो चैतन्य मायेचा जो विद्यावंत आहे त्याला जेवढी स्वस्थता नाही तेवढी याला स्वस्थता आहे. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत आणि आपण किती आनंदी राहायला पाहिजे, आपण किती सुखावू असायला पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. एखादा महानुभाव सांप्रदायिक दुःखी आणि अडचणी तक्रारी सांगत असेल तर तो महानुभाव त्याला म्हणायचं अधिकार, नैतिक अधिकार त्यालाही म्हणून घ्यायचा अधिकार नाही ना, आपणही त्याला म्हणायला नाही पाहिजे. पण जेव्हा त्या अडचणी सांगतात, तक्रारी सांगतात, त्याला परमेश्वर कळालाच नाही, तो परमेश्वर किती मोठा आहे आणि तो किती समर्थ आहे प्रत्येक गोष्टी करण्यासाठी. फक्त आपल्याला करायचं काय का त्याचं होऊन राहायचंय. पण त्याचं होऊन न राहण्यासाठी आपल्याला हे आपल्या जीवनामध्ये, आपल्या स्वरूपामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, दोषात्मक गोष्टी त्या आड येत असतात. म्हणून त्याचं ज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून जीवाने जीव पहिले समजून घेतला पाहिजे. जीवामध्ये नकारात्मक गोष्टी कोणत्या आहेत त्या जर समजून घेतल्या आणि त्याच्यावरच जर आपण चिंतन केलं, अभ्यास केला आणि त्यातूनच जर बाहेर पडण्याचा जर प्रयत्न केला तर आपणच आपल्यातून बाहेर पडू आणि परमेश्वर प्राप्तीला नक्कीच जाऊ. ज्याप्रमाणे जीव निष्क्रिय निरानंद आहे त्याचप्रमाणे जीव परतंत्र सुद्धा आहे. देवाने पाठवलेला संलग्न बरोबर नसेल तर जीव हा पूर्णपणे पंगू व आगतिक असल्याने त्याने संलग्नाचा आधार घेतलेला आहे. त्या संलग्नाच्या आधारानेच हा जीव कार्यरत राहतो. ते अनादी आणि नित्य असलं तरी केवळ स्वतःच्या आधाराने राहण्याचं सामर्थ्य मात्र या जीवाच्या ठिकाणी मुळीच नसते. इतर कुणाचा ना कुणाचा आधार त्याला घ्यावाच लागतो आणि तो असलाच पाहिजे, तेव्हाच तो जीव राहू शकतो. मूळ सृष्टीमध्ये जीवस्वरूप तमविभागात मायेच्या आश्रयाने राहत होतं आणि सृष्टीकाळी म्हणजे सृष्टी निर्माण झाल्यानंतर मायेच्या तमविभागातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या ना कोणत्या प्रापंचिक कर्मफळाच्या आधाराने हा जीव राहत असतो. त्याच्यामुळं परमेश्वराने संसरणाच्या 11व्या सूत्रामध्ये परमपूजनीय आचार्यांना बोधदातृत्व करताना अन्यवृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संहार व संसरण जे प्रकरण सांगितले, ही वेळा अनेक सत्संगांमध्ये आपल्याकडून झालेली आहे. तर त्याच्यामध्ये परमेश्वर स्पष्ट आहे, जीव मायाशी आधुनी होय का प्रपंचाशी आधुनी होय, मध्य असण्याची नाही. म्हणजे ज्यावेळेस तो अव्यक्त असतो तेव्हा मायेच्या अधीन, व्यक्त होतो तेव्हा तो प्रपंचाच्या अधीन, आणि ज्यावेळेस परमेश्वराला प्राप्त होतो तेव्हाच परमेश्वराच्या आनंदाच्या अधीन. म्हणजे स्वतंत्र हा जीव कधी नसतो आणि त्याच्या सामर्थ्याने तो उभा राहू शकत नाही. पण परमेश्वराने स्वातंत्र्य मोक्ष सांगितलाय. तर ही स्वातंत्र्यता जी आहे ती वैचारिक असली पाहिजे.
ती आचाराच्या अनुषंगाने असली पाहिजे, प्रगल्भ विचाराची असली पाहिजे. या अनुषंगाने परमेश्वरांनी ते सांगितलेले. कोणत्याही ठिकाणी आपण बांधलेलं नसलं पाहिजे. मग ती अन्यथा ज्ञान असेल, अज्ञान असेल किंवा अंधश्रद्धा असेल किंवा विधी असेल, कर्मकांड असेल, याच्या आपण अधीन न राहता परमेश्वराच्या अधीन व्हायला पाहिजे. म्हणून परमेश्वरांनी या गोष्टी आपल्याला खूप स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितलेलं आहे. त्या तुम्ही विधीच्या अधीन राहता की परमेश्वराच्या अधीन राहता. तुम्ही परमेश्वर किंकर व्हावे की तुम्ही विधी किंकर व्हावे. परमेश्वर म्हणतात तुम्ही परमेश्वर किंकर व्हावे, म्हणजे परमेश्वराच्या अधीन, परमेश्वराला शरण जाऊन परमेश्वराच्या अधीन आपण व्हायला पाहिजे. परंतु परमेश्वर आपल्याला न समजता किंवा न समजून घेता परमेश्वरांनी काय सांगितले त्याचा विचार, त्याचं चिंतन न करता आपल्यामध्ये असलेले जे दोष आहे त्याचा आडसर आल्यामुळं आपण ह्या परमेश्वरची धार्मिकता करत असताना आपल्याला लक्षातच येत नाही का आपण नेमकं करतोय काय आणि करायचं काय. आणि म्हणून आपण जे कर्मकांड करतो, जो विधी करतो, त्याचाच अडकलेलो असतो आणि तीच धार्मिकता आणि तोच धर्म आणि तीच मुक्ती आपण समजत असतो. कितीतरी साधकांशी माझी जेव्हा चर्चा होते तेव्हा ते पुस्तक काढतात किंवा काहीतरी व्यापार करतात, तर त्यांना मी प्रश्न विचारतो की बाबाजी, तुम्ही परमेश्वरासाठी सर्व स्वतः त्याग केलेला आहे आणि सर्व स्वतः त्याग करून परमेश्वराच्या अनुषंगाने किंवा परमेश्वराला शरण जाऊन तुम्ही अनुसरलेले आहात, तर हे कशासाठी करताय तुम्ही? याच्यातून तुम्हाला साधनेतून वेळ तरी कसा भेटतो? याच्यामध्ये किती वेळ जात असतो? तर ते म्हणतात ही साधना, म्हणजे त्याच गोष्टीला त्यांनी एक विषय व्यवस्था करून टाकलेली, तीच एक साधना आहे आणि त्या साधनेतून मला परमेश्वर भेटणार असा भ्रम निर्माण झालेला आहे. म्हणून या भ्रमातून बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा एखादी नामधारक व्यक्ती असते किंवा अन्य लोक असतात, त्यांना भ्रम निर्माण झालेला असतो की मी हे करतो ते करतो तर मला देव होईल. जेव्हा तुमच्यासारखा एखादा ज्ञानी माणूस त्याला भेटतो, जीव देवता प्रपंचातला फरक कळतो, परमेश्वर कोण आहे याची ओळख देतो, तेव्हा तो भ्रमातून बाहेर पडतो आणि परमेश्वर मार्गाला लागतो. जेव्हा एखादा नामधारक तुम्हाला भेटतो, तुम्ही सांगतात की नुसतं उपदेश घेतल्याने परमेश्वर प्राप्त होणार नाही, त्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल, तुला चिंतन करावं लागेल, तुला सूत्रपाठात जावं लागेल, लीळाचरित्रात जावं लागेल, तेव्हा त्याचा तो भ्रम तुटतो आणि मग तो अभ्यासाला सुरुवात करतो. जेव्हा अभ्यास करणारा भेटतो तेव्हा आपण त्याला सांगतो की अरे नुसतं अभ्यास केल्याने तुम्हाला देव नाही भेटणार, त्याला तुझ्या पुढं त्याला जावं लागेल, तुलाही जावं लागेल, त्यासाठी तुम्हाला सर्व संगत्याग परित्याग करून अनुसरण करावं लागेल आणि त्या अनुसरणानंतर तुला परमेश्वर भेटेल. मग तो आणखीन पुढे ढकलतो, म्हणजे त्याचा तो ज्ञानाचा जो भ्रम आहे तो तुटतो आणि तो आचारावर जातो, म्हणजे एक प्रकारे दीक्षा घेतो किंवा अनुसरतो. एखाद्या अनुसरलेला जेव्हा चर्यावंत भेटतो तेव्हा ते चर्यावंत म्हणतात की नुसते कपडे घातले, बाहेर पडले आणि दररोज पंक्तीचं काम चालू आहे आणि दररोज थोडंसं धार्मिकता, थोडंसं स्मरण, याच्यातून या सांसारिक लोकांमध्ये तुम्हाला काय फरक राहिला? तर परमेश्वर प्राप्तीसाठी तुम्हाला आचार करावा लागेल आणि तो आचार कुठं, कसा, कधी परमेश्वरांनी सांगितलेला आहे हे समजून घ्या आणि मग करण्याचा प्रयत्न करा. तेव्हा त्यातूनच ते भ्रम तुटतात आणि बाहेर जातो. आता हा जो भ्रम आहे हा प्रत्येकाला झालेला आहे, कोणत्या तरी कारणाने, कोणत्या तरी गोष्टीविषयी, कोणत्या तरी विषयाविषयी. परंतु तो भ्रम तोडण्याचं काम परमेश्वर करत असतात. पण आपली ती निष्ठा परमेश्वराच्या समर्थवादावरती निस्सीम भाव आपला जर असेल तर नक्कीच तो भ्रम आपला तुटेल आणि त्या भ्रमातून आपण बाहेर पडून परमेश्वर प्राप्तीला आपण जाऊ. खरं म्हणजे हा परतंत्र जीव आहे, त्यालाच कोणाची तरी आधाराची गरज आहे. परंतु आपण सामाजिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये कितीतरी वेळा मी माझं माझं म्हणत राहतो आणि मी नसेल तर काय होईल, मी त्याला आधार दिला, मी त्याला कामाला लावलं, मी त्याला मदत केली, अशा ज्या गोष्टी आपण म्हणत राहतो, हे तत्व सिद्धांताने जर बघितलं तर आपण ह्या करू शकतो का? या जीवामध्ये तेवढी ताकद आहे का? तेवढं त्याच्यामध्ये क्रियाशीलता, तेवढी त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे का? हे जर आपण विचार केला तर आपण त्यातून नक्कीच बाहेर पडू. आणि जेव्हा यातून आपण बाहेर पडू तेव्हा प्रत्येक शब्दाला आपली देवकृपेमुळे झालं, देवकृपा म्हणून झालं आणि देवकृपेमुळेच या साऱ्या गोष्टी चालू आहे. आपला फक्त प्रयत्न आहे, आपण फक्त निमित्त आहोत. परमेश्वराने सहाय्य झालं म्हणून आपण हे झाला माझ्याकडून, ही भावना, ही विचारधारा आणि ती आपल्या मुखातून येत राहतं. परंतु जो अज्ञानी असतो ना, तो मी, माझं, माझ्यामुळं हे शब्द कंटिन्यू वदवत असतो. म्हणून आपण एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी त्याचे शब्द कोणते त्याच्या तोंडातून निघतात, तो आपल्याशी कसा संवाद करतो, त्याच्यावरती आपण समजून घ्यावं की हा किती अज्ञानी आहे, किती ज्ञानी आहे, याला किती जाणीव आहे, किती अहंकारी आहे, किती गर्विष्ठ आहे, किती स्वाभिमानी आहे. जे बी आहे त्याचं प्रमाणात आपण तर्क कुतर्क करू शकतो.
त्याच्यामध्ये अडकायचं नाही, परंतु एक ओळख म्हणून आपण जर या जीवाचा जर अभ्यास केला व्यवस्थित, तर त्या जीवाच्या अभ्यासामुळं आपल्याला इतर जीव ओळखण्यासाठी, आपण जेव्हा आपल्याला ओळखू तेव्हाच इतर जीव सुद्धा आपल्याला ओळखता येतील. थोडंफार प्रमाणात, थोडंफार तर्ककुतर्काने आपण त्याचा अंदाज आपल्याला नक्कीच मिळत असतो. आणि म्हणून हा परतंत्र जीव जरी असला तरी अज्ञानामुळे तो कोणाला तरी आधार देण्याचा जो विषय निर्माण करत असतो ते खूप मोठं अज्ञान आणि खूप मोठं अन्यथा ज्ञान आहे. परमेश्वर म्हणतात अव्यक्ती स्वरूपी त्याला आधार घ्यावा लागतो, व्यक्त स्वरूपी त्याला आधार घ्यावा लागतो. आणि नंतर परमेश्वर कृपेने मिळणारा परमेश्वराचा आनंद मिळाला तरी मोक्षप्राप्तीनंतरही त्याला ईश्वर स्वरूपाचा आधार असतोच, म्हणजे त्याला तिथं सुद्धा आधारच घ्यावा लागतो. म्हणजे जीव सर्व काळी हा निराधारच असतो, परंतु त्याला प्रत्येक ठिकाणी आधाराची गरज असताना सुद्धा तो दुसऱ्याच्या आधाराच्या गोष्टी करत असतो. हे किती मोठं अज्ञान परमेश्वराने आपल्याला फेडलेलं आहे हे आपण जर लक्षात घेतलं तर खूप सोपं होऊन जाईल. म्हणून आज आपण या जीवाच्या ज्या दोषात्मक गोष्टी आपण आजपर्यंत बघत होतो त्याच्यामध्ये जीव कसा निष्क्रिय आहे, जीव कसा निरानंद आहे आणि जीव कसा परतंत्र आहे हे आपण बघितलं. परंतु हे बघत असताना जीवाचे जे दोष आहे, परमेश्वरांनी तत्वज्ञानाच्या अनुषंगाने सांगितलेले जे मूळ दोष आहे ते आपण आज या सत्संगाच्या माध्यमातून संपवतो आहोत. परंतु परमेश्वरांनी आपल्याला नुसते जीवामध्ये दोषच आहे का असं सांगितलेलं नाही तत्वज्ञानामध्ये. जर नुसते दोषच असते, दोषाचं जरी आळ आहे परमेश्वराने सांगितलं, पण त्या जीवामध्ये कितीतरी अशा गुणात्मक गोष्टी आहेत का त्या गुणात्मक गोष्टीमुळे परमेश्वरांनी आपली निवड स्वतःचा आनंद देण्यासाठी केलेली. ती खूप मोठा धोका आहे, ती खूप मोठी रिस्क आहे, हे आपण बघितलं. परंतु त्या रिस्क घेऊन सुद्धा परमेश्वराला तो आशावाद आहे की हा जीव माझा आनंद घेऊ शकतो, तो घेण्याच्या लायकीचा आहे, घेण्याच्या योग्यतेचा आहे, पात्रतेचा आहे. म्हणूनच आपल्याला या जीवाची परमेश्वराने निवड केलेली आहे. तर ही निवड परमेश्वराने आपली केली हा विचारच खूप सुखदायी आनंदीदायी आहे. तर परमेश्वर हा कोण आहे? चैतन्य परमेश्वर, आनंद ब्रह्मांडांचा नायक, ज्याच्याशिवाय इथल्या पृथ्वीचं पाणी हालत नाही, सृष्टीचं आनंद, सृष्टीचं हवा सुद्धा, वारा सुद्धा इकडचं तिकडं फिरत नाही. त्या परमेश्वराने आपला विचार करावा, त्या परमेश्वराने आपला विचार करून आपली निवड करावी आणि त्या निवडीनंतर आपल्याला संधी द्यावी. त्या संधी देण्यासाठी आपल्याला सपोर्ट करावा, आपल्याला स्वतःची ओळख द्यावी, ज्ञान द्यावं. आणि नुसतं सपोर्ट, ज्ञान देऊन, ओळख देऊन थांबले नाही तर आपल्याला सहाय्य पण करावं. ही गोष्ट किती आल्हाददायक, किती आनंददायी आहे. व्हॉट्सअपवरती आज खूप असे सुविचार येत असतात. एक सहजच मला मनाला भावला म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या संकटांना किती तुम्ही मोठे आहात असं सांगण्यापेक्षा त्या संकटांना सांगा का माझा परमेश्वर किती मोठा आहे. म्हणजे ही भावनाच इतकी मोठी आहे की परमेश्वर इतका मोठा आहे की त्याच्या पुढचे जे संकट आहेत ते परमेश्वरापेक्षा मोठे असू शकत नाही. सर्वात मेन म्हणजे आपणच आपल्यासाठी संकट आहोत. कारण आपल्यामध्ये अनंत दोष असल्यामुळं, त्या अनंत दोषामुळे जे आपण कर्म करतो त्या कर्माने आपण दुःख ओढून घेत असतो. त्या दुःख हेच आपल्यासाठी संकट आहे. म्हणजे आपणच दुःख मिळवायचं, आपणच भोगायचं, आपणच संकट निर्माण करायचं आणि आपणच त्याला तोंड द्यायचं. असा प्रकार जो कंटिन्यू चालू आहे त्याला मूळ आपण आहोत. आणि त्या मुळातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर नक्कीच आपल्याला ह्या परमेश्वराने सांगितलेल्या जीवाच्या दोषाचं चिंतन, विचार करावा लागेल आणि त्या जीवाने त्या दोषाचं सतत चिंतन करावं. आपण गुणात्मक गोष्टीचा जास्त विचार करत असतो. आपल्यामध्ये काय कमतरता याचा आपण कधीच विचार करत नाही, कधीच चिंतन करत नाही. एखाद्याला वेडा म्हणला का त्याला लगेच राग येतो, पण त्याला जर आपण शहाणा म्हणलं का त्याला बरं वाटतं, सुख वाटतं. परंतु ज्याला आपण वेडा म्हणतो त्यांनी हा विचार केला पाहिजे की यांनी आपल्याला येडं का म्हणावं, आपल्यामध्ये ते वेडे पण खरंच आहे का. जर असेल तर आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागेल, ते आपल्याला काढावं लागेल. याचा विचार तो कधीच करत नाही. कारण प्रत्येक जण आपापल्या प्रेमात अडकलेला, आपल्या प्रेमात पडलेला असल्यामुळं, स्वतःसाठी तो स्वतः खास असल्यामुळं त्याला त्याचे निगेटिव्ह बाजू, नकारात्मक बाजू किंवा दोष हे कधीच दिसत नाही जीवाला. आणि जीवाला दोष स्वतःचे कधी दिसत नसल्यामुळं तो जीव त्या जीवाला समजून पण कधीच कोणत्याच विषयावरून कोणत्याच बाबतीत घेऊ पण शकत नाही. म्हणून त्याच्यामध्ये दोष आहे. त्यांनी जर समजून घेतले का माझ्यामध्येच अनंत दोष आहे आणि त्या दोषातून मला बाहेर पडायचे, जर या दोषातून मी जर बाहेर नाही पडलो
तर नक्कीच आपलेच दोष, आपल्यालाच अडथळे ठरून आपल्या या अडथळ्यांमुळे आपण परमेश्वराच्यापासून आजपर्यंत वंचित जसं राहिलो तसं इथून पुढे राहू शकतो आणि अनंत दुःखाला आपण जाऊ शकतो. त्या दुःखाला आता मला जायचं नाहीये आणि आता नाही तर कधीच नाही असा विचार करून जेव्हा आपण या दोषाचं चिंतन करून या दोषातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू, त्याला उलट करू म्हणजे ऊर्ध्वगतीचं करू, त्याच वेळेस ते आपल्याला दोष जे आहे गुणामध्ये परावर्तित होतील आणि तेच गुण आपल्याला परमेश्वरापर्यंत नक्कीच घेऊन जातील. परंतु त्याचा विचार, त्याचं चिंतन हे सतत असलं पाहिजे. अनंत लीळेच्या माध्यमातून अनंत प्रमाण आपल्याला परमेश्वराने दिलेले, सूत्रपाठाच्या माध्यमातून अत्यंत सुखकर असा रस्ता परमेश्वराने आपल्याला निर्माण करून दिलेला आहे. स्वतः अवतार घेऊन हे स्वतः तत्वज्ञान सांगून स्वतः आचार करून दाखवलेला असल्यामुळं आपण ते म्हणू शकत नाही का हे माझ्याच्याने होऊ शकत नाही किंवा होणार नाही. परंतु तरीही विषय व्यवस्था आपण या नकारात्मक गोष्टीमुळे करत असतो. ज्यावेळेस परमेश्वराची उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती झाली त्यावेळेस असंनिधानाचा आचार आचार्यांना सांगण्यासाठी परमेश्वर जेव्हा त्यांना सांगतात तेव्हा ते कानावर हात ठेवतात आणि ते न ऐकण्यासाठी शांत बसून राहतात की देवाविन काही धर्म असतो असं सांगून ते नकार देतात ऐकण्यासाठी. परंतु परमेश्वर माईंभटांच्या माध्यमातून या जीवाला म्हणजे आपल्याला सांगतात की जीवाकडून जे होतंय किंवा जे होईल तेच मी सांगणार आहे, तेच मी सांगतोय, त्याच्यामुळे ते तुम्हाला ऐकावं लागेल आणि ते ऐकून तुम्हाला करावं लागेल. तेव्हा आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला हा संविधानाचा आचार सांगितलेला आहे आणि तो आचार अत्यंत सोपा आहे, परंतु तो समजून जर घेतला नाही तर अत्यंत अवघड आहे. कोणती गोष्ट, एखादं मशीन घ्या, ते आपल्याला कधीच माहीत नसेल तर आपल्याला ते अवघड वाटेल, परंतु ते एखाद्या व्यक्तीकडून जर आपण समजून घेतलं, चालवणं बंद करणं त्याचे फंक्शन, किंवा कॉम्प्युटर घ्या, कुणी मोबाईल घ्या किंवा वॉशिंग मशीन घ्या, फ्रीज घ्या, अनेक फंक्शन असतात, ते समजून घेतलं का आपल्याला नैसर्गिक होऊन जातं, सोपं होऊन जातं. तसंच धर्माचा आचार, धर्माचे तत्व आणि सिद्धांत हे समजून घेतल्यानंतर कोणते पाळायला पाहिजे, कोणते नाही पाळायला पाहिजे. मागे एका सत्संगामध्ये विधी आणि अविधीचा आपण विचार केला होता की जे परमेश्वराने नाकारलेलं आहे तो आपल्यासाठी अविधी आहे आणि जे आपण परमेश्वराने स्वीकारलेले आहे तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला आज्ञा आहे माझी, तर ते आपल्यासाठी विधी आहे. तर त्या विधीतल्या गोष्टी ज्या आहे त्या आपण जर लिहून काढल्या, परमेश्वराने सांगितलेले जीवासाठी विधी आणि परमेश्वराने सांगितलेले जीवासाठी अविधी, याचं जर वर्गीकरण केलं तर आपल्याला चालत असताना हा रस्ता खूप सोपा होऊन जाईल. कारण आपण ते क्लिअर केलेलं आहे, ती बाजू आपली स्पष्ट झालेली आहे. जोपर्यंत ती बाजू आपली स्पष्ट नाही तोपर्यंत आपल्याला कन्फ्यूज होत राहणार आणि त्या कन्फ्यूज होण्यातून आपण हा धर्म सांभाळण्यासाठी किंवा परमेश्वराच्या मार्गात जाण्यासाठी अडखळत राहणार आणि ते अडखळता आपण अनेक वेळा अनेक जन्मात अनंत सृष्टीत जसं पडलो तसं आत्ताही पडण्याची शक्यता नक्कीच निर्माण होऊ शकते. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या या जीवाच्या नकारात्मक गोष्टीचा विचार करून त्याचं चिंतन केलं पाहिजे. त्या चिंतनातून आपण आपल्याला बाहेर काढलं पाहिजे. त्या नकारात्मक गोष्टी आपल्यामध्ये कशा होकारात्मकमध्ये बदलेल याचा विचार केला पाहिजे आणि आपणच आपल्यावरती सर्वात जास्त कष्ट घेतले पाहिजे. आपण आपल्यावरती ज्यावेळेस कष्ट घेऊ त्याच वेळेस नेमकं आपलं कष्ट, दुःखाचा जो डोंगर आहे, दुःखाचा जो भार आहे, आपण तो संपू शकतो आणि परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. आज आपण या सत्संगात जीवाच्या नकारात्मक गोष्टी किंवा जीवाचे जे दोष आहे हे आपण संपवतोय, याचा नक्कीच तुम्ही विचार करा, चिंतन करा. खूप लोकांचे फोन येत असतात आणि अनेकांनी ते सत्संग डबल ऐकलेले आहे, त्यातून नवीन नवीन गोष्टी त्यांना प्राप्त होत असतात. खरं म्हणजे देवकृपा आहे आणि देवाच्या कृपेनेच या गोष्टी आपण सांगू शकतो, तुम्ही पण ऐकू शकतात. प्रश्न भरपूर असतात, त्या प्रश्नांचे उत्तर मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो माझ्या बुद्धीच्या कुवतीनुसार, पात्रतेनुसार. परंतु धर्म खूप मोठा असल्या कारणाने तुम्हाला स्वतःला अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून तुम्ही सर्व बाजूने अभ्यास करा, एका बाजूने अभ्यास करू नका. आज जगामध्ये या आपल्या धर्मामध्येच काय सगळीकडेच खूप मतांतर झालेलं आहे आणि त्या मतांतरापासून वाचवण्यासाठी स्वतःला परमेश्वराचं मत काय हे आपण पहिले समजून घेऊनच त्याच्यावरती चाललं पाहिजे. अन्यथा यात आपण खूप कन्फ्यूज होऊ, खूप त्याच्यामध्ये
नकारात्मक गोष्टीकडे जाऊ आणि धर्मापासून बाहेर किंवा धर्मापासून दूर जाण्याचा संभव निर्माण होऊ शकतो. म्हणून या गोष्टी का होतात, कोण का मतांतर करते, परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय, परमेश्वराला येवा पर्याय नाही, परमेश्वराला कोणताही पर्याय नाही असं सांगितलेलं असताना परमेश्वराने आचार सांगितलाय, विचार सांगितलाय, तत्व सांगितलंय, सिद्धांत सांगितले, सर्व गोष्टी सांगितल्या, अशी एकही गोष्ट सांगितलेली नाही असं होत नाही. उठणं, बसणं, जेवणं, खाणं, पिणं, बोलणं, विचार करण्याची प्रवृत्ती काय आहे, सर्व दृष्टी, सर्व गोष्टी सांगितल्या. तरी मतांतर का निर्माण हो, तर आपल्या या जीवामध्ये जे दोष असतात तर त्या दोष किती बळावले, कोणाचे किती आहे त्याच्यानुसार त्या गोष्टी निर्माण होत असतात. म्हणून आपण याच्यापासून वाचवण्यासाठी आपल्या दोष किंवा आपल्यातले नकारात्मक ज्या गोष्टी आहे त्याच्यावरती काबू मिळवून त्याला ऊर्ध्वगतीला त्याला परावर्तित करून ते जर आपण कामाला लावलं, आपणच आपल्यावरती जास्तीत जास्त कष्ट घेतलं तर नक्कीच हे खूप सोपं होऊन जाईल. आणि म्हणून सत्संग ऐकत असताना किंवा अभ्यास करत असताना काहीतरी एखादी गोष्ट कळाली, एखाद्या लीळेतून आपल्याला समजली तर आपल्याला खूप काही समजले असं न समजून घेता, अरे या लीळेला दुसरं कोणती तरी लीळा परिहार असू शकते, या सूत्राला दुसरं कोणतं तरी सूत्र परिहार म्हणून असू शकतं. जेव्हा पूर्ण अंगाने तुम्ही अभ्यास कराल, पूर्ण अंगाने धर्म समजून घ्याल, तेव्हा तुम्ही स्थिर स्वस्थ चित्त राहाल. अन्यथा कोणती तरी गोष्ट घेऊन तुम्हाला कन्फ्यूज करणारे लोक आज समाजामध्ये खूप आहे, इकडं तिकडं डिस्टर्ब करणारे लोक खूप आहे आणि त्यामुळं आपण इकडं तिकडं पळणाऱ्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो, होऊ शकतो. याच्यापासून आपल्याला सावध करावं लागेल. आपल्या या विचारापासून, परमेश्वराच्या तत्व सिद्धांतापासून दूर न जाऊ देता त्याच्यामध्ये आपण कसं जास्तीत जास्त राहू, त्या अप्रत्यक्षरित्या परमेश्वराच्या वचनात लीळेमध्ये जर राहिलो तर अप्रत्यक्षरित्या परमेश्वराच्या सन्निधानातच आपण राहू, तेव्हा परमेश्वर पण आपल्याला सहाय्य करत राहतील. परमेश्वराची सतत नजर आपल्यावर, दृष्टी आपल्यावरती राहते आणि याची प्रतीती आपल्याला क्षणोक्षणी पावली येत असते. सतत परमेश्वर आपल्या बरोबर आहे ही भावना, परमेश्वर समर्थ आहे ही निष्ठा आपली असली पाहिजे. फक्त त्याच्यासाठी मात्र आपण आपल्यावरती काम करून, वर्किंग करून, या नकारात्मक दोषाचं चिंतन करून त्यातून बाहेर पडण्यासाठी जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या प्रयत्नावरतीच परमेश्वर आपल्याला सहाय्य करत असतात आणि परमेश्वराने जर सहाय्य केलं तर नक्कीच आपण त्यातून बाहेर पडू शकतो. हे मात्र नक्की की आपल्याला याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल. आज केलं, आज झालं, उद्याचं पाहू असं नाही चालणार. दररोज जेवण करतो तसं दररोज आपल्याला याच्यावर वर्किंग करावं लागेल. दररोज दात घासतो, दररोज आंघोळ करतो, दररोज काम करतो, दररोज नोकरीला ड्युटी बरोबर वेळेवर जातो, तेव्हा पगार भेटत असतो. दृष्टपर गोष्टी जर सातत्य ठेवावं लागतात तर ह्या अदृष्टपराच्या गोष्टीचं किती सातत्य आपल्याला ठेवावं लागेल. एखाद्या व्यक्तीमध्ये खोटं बोलण्याची प्रवृत्ती असते, एखाद्या व्यक्तीमध्ये काहीतरी मोठेपणा निर्माण करण्याची प्रवृत्ती असते, एक राजस प्रवृत्ती, एक तामस प्रवृत्ती, एक सात्विक प्रवृत्ती. याच्या पलीकडे जाऊन आपल्याला निराकार व्हायचं, स्वस्थ चित्त व्हायचंय, शांत व्हायचंय. याचा अर्थ आपल्याला यातून बाहेर पडायचंय आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला याचा सतत विचार, सतत चिंतन असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या बुद्धीला प्रगल्भता निर्माण होण्यासाठी सतत वाचन, बाहेर जगात काय चाललंय, आपल्या धर्माच्या अनुषंगाने कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे, कोणते त्याच्यामध्ये तत्व सिद्धांत सांभाळल्या जाऊ शकतात, याचं जर चिंतन करत राहिलं तर नक्कीच आपल्या बुद्धीची प्रगल्भता वाढून आपली बुद्धी परमेश्वराच्या ठिकाणी परिपक्व होईल. आणि आपल्याला किती अडचणी आल्या, किती संकट आले, किती कोणी मतांतर मांडण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्यापासून ढळू शकत नाही. परंतु हे कधी होईल, जेव्हा आपल्याला पूर्ण अंगाने परमेश्वराचं तत्वज्ञान किंवा परमेश्वराचं ज्ञान झालेलं असेल, यथार्थपणे आपल्याला समजलेलं असेल. तर कुणी आलं, कुणी आपल्यावरती कोणतेही विचार जर लादण्याचा प्रयत्न केला तरी आपण ते आपल्यावरती लादून घेऊ शकत नाही. कारण ही जीवाची स्वतंत्रता परमेश्वरांनी सांभाळण्यासाठी आपल्याकडंच ते दिलेला आहे. तो अधिकार आपल्यालाच आहे. आपली स्वतंत्रता अबाधित ठेवण्यासाठी परमेश्वराची जी स्वतंत्रता आहे तत्वज्ञानाची, ती आपण जर समजून घेतली तर नक्कीच यापासून आपण वाचू. कारण मी आजकाल या सोशल मीडियाच्या माध्यमातून इतके लोकांचे वेगळे मतांतर बघत असतो. कोणी अनुसरणाच्या संदर्भात, कोणी देवपूजेच्या संदर्भात, कोणी तत्वज्ञानाच्या संदर्भात इतके मतांतर मांडत असतात. खरं म्हणजे हे मतांतर मूळ तत्वज्ञानात नाही, हे जीवाचे सोक्तीचे आहे.
परंतु हे जीवाचे सोबतीचे आहे ते जीवाला ते कळत नाही. त्याला वाटतं मला परमेश्वराकडूनच हे कळालंय समजलंय. परंतु ज्यावेळी दृष्टपर भक्ती, दृष्टपर धार्मिकता आपण करत असतो, दृष्टपर काहीतरी विचार करून आपण काही विचार मांडत असतो, तेव्हा ते देवतेचं कार्य असतं. म्हणून एखादी देवता सुद्धा त्याला भ्रमवून हे मतमतांतर समाजामध्ये निर्माण करायला लावत असते किंवा तो सुद्धा धर्मापासून दूर जात असतो. त्याच्यासाठी आपण डिस्टर्ब न होता आपला इमानीद्वारे आपल्याला परमेश्वराने जो बोध दिलेला आहे तो बोध कसा पक्का होईल, आपण जी क्रिया करतो त्या क्रियेमध्ये कशी वाढ होईल, आपली जी धार्मिकता आपण जी करतोय, स्मरण चिंतन जे करतोय त्याच्यामध्ये कशी वाढ होईल आणि हे वाढ होण्यासाठी आपण आपल्या दोषातून कसं बाहेर पडू याचा जर आपण विचार केला तर नक्कीच या गोष्टीपासून आपण वाचू शकतो आणि परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ शकतो. कारण आपली ही कैवल्याची लढाई आहे, हे युद्ध आपलं कैवल्याचं आहे. त्याच्यामुळे खूप मोठी लढाई जरी असली तर परमेश्वर आपल्या बरोबर आहे ही भावना, ही श्रद्धा आणि ही निष्ठाच खूप मोठी आहे. ते विजय मिळवून देण्याची जो आत्मविश्वास आहे तो त्यातून मिळत असतो. आणि म्हणून आपण आपल्याबरोबर परमेश्वर आहे आणि परमेश्वर योग्य अयोग्य आपल्याला नक्कीच सांगेल आणि सांगत असतात. ज्याप्रमाणे महादाईसाने डायरेक्ट दादोसांना सांगितलं की जर अयोग्य असतं तर परमेश्वरांनी मला ते तिथंच सांगितलं असतं. ज्या अर्थी तिथं सांगितलं त्या अर्थी ते योग्यच आहे. ही निष्ठा जर आपली असेल तर आपल्याला कोणत्याही मतमतांतराचा विचार करण्याची गरज नाही किंवा कोणत्याही मतमतांतरामुळे आपण डिस्टर्ब होऊ शकत नाही. ही निष्ठा असू द्या. या सत्संगामध्ये आतापर्यंत जे दोष आपण चिंतन केले त्या दोषाचं चिंतन करून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर तुम्हाला त्यासाठी नक्कीच सहाय्य करतील असं शुभचिंतन व्यक्त करतो. पुढच्या सत्संगामध्ये आपण परमेश्वरामध्ये असलेले गुणात्मक गोष्टी, आपण खूप चांगले आहोत म्हणूनच परमेश्वराने आपली निवड केली, परंतु ते चांगुल पण आपल्याला तत्वज्ञानाच्या माध्यमातून कळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ठाम राहून आपण परमेश्वराला प्राप्तीला गेलो पाहिजे. या परमेश्वराने आपली का निवड केली आणि कोणत्या कारणाने निवड केली हे इथून पुढे आपण बघणार आहोत. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.